शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण जेव्हा याच शिक्षणाच्या पवित्र गंगेमध्ये काही लबाड लांडगे घुसतात ना, तेव्हा तिथं शिक्षणाचा ज्ञानयज्ञ नाही तर काळा बाजार सुरू होतो. आणि हा काळा बाजार फक्त एखाद्या गल्ली बोळातील क्लास पुरता मर्यादित राहत नाही, तर तो थेट देशातील सर्वोच्च राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांपर्यंत पोहोचतो. मंडळी, नुकत्याच पार पडलेल्या नीट परीक्षेमध्ये जे काही घडलं त्यांना आपल्या देशामधील तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या आई वडिलांच्या कष्टाचा आणि रक्ताच्या पाण्याचा अक्षरशः चुराडा केलाय. आज आपल्या देशात एकही मोठी परीक्षा पेपर न फुटता किंवा घोटाळा न होता सुरळीत पार पडणं ही एक दुर्मिळ गोष्ट बनली आहे. होय, तुम्हाला समजलं असेल की मी कोणत्या विषयावर बोलतीये. मी बोलतीये 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेतील पेपर फुटीबाबत. बघा, 3 मेला वैद्यकीय क्षेत्रासाठी महत्वाची असणारी राष्ट्रीय स्तरावरील नीटची परीक्षा घेण्यात आली होती. पण ही परीक्षा झाल्यानंतर समजलं की 3 मेला दिला गेलेला पेपर जवळपास 1 महिना आधीच फुटलेला होता. या प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकर पासून ते कोकरे पर्यंत सगळ्यांचे हात कसे बरबटले गेले होते. शिवराज मोटेगावकर शिक्षण क्षेत्रातला गुन्हेगार कसा ठरला, हे सगळं या व्हिडिओत सविस्तर पाहूयात. नमस्कार. 3 मे रोजी देशातील लाखो विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. पेपर होईपर्यंत सगळं कसं शांत होतं, अलबेल होतं. पण परीक्षा संपताच काही दिवसातच बॉम्ब फुटला. समजलं की हा पेपर परीक्षेच्या जवळपास महिनाभर आधीच फुटला होता. या घोटाळ्याची पाळंमुळं शोधताना सगळ्यात आधी राजस्थानमधून 15 जणांना अटक झाली. पण हा तपास जेव्हा महाराष्ट्रात पोहोचला तेव्हा जे सत्य समोर आलं ते थक्क करणारं होतं. महाराष्ट्र पोलिसांनी नाशिकमधून शुभम खैरनार नावाच्या मुलाला ताब्यात घेतलं. शुभमच्या चौकशीतून पोलिसांच्या हाती या रॅकेटमधील अत्यंत महत्वाची सूत्र लागली. त्यानंतर पोलिसांनी प्राध्यापिका मनीषा मांढरे हिला अटक केली. मनीषाच्या अटकेनंतर नीट पेपर फुटीचा मुख्य सूत्रधार समजला. तो होता प्राध्यापक PV कुलकर्णी. कुलकर्णी हा थेट पेपर सेट करणाऱ्या कमिटीमध्ये होता. कुलकर्णीने देशभरातील वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या संचालकांशी संधान साधून 15 ते 20 लाखांना एक पेपर विकला. पण या सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा लातूर पॅटर्नचा एक मोठा चेहरा या दलदलीमध्ये सापडला. नाव होतं शिवराज मोटेगावकर. RCC मोटेगावकर सर. RCC मोटेगावकर हे नाव महाराष्ट्रामध्ये विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या एकाही विद्यार्थ्याला माहिती नाहीये असं होणार नाही. ज्या लातूर पॅटर्ननं महाराष्ट्राला डॉक्टर दिले त्या पॅटर्नचा मोटेगावकर हा एक मोठा खांब मानला जायचा. जे मोटेगावकर सर आधी छाती ठोकपणे सांगायचे की मी काढलेल्या मॉक टेस्ट मधलेच प्रश्न थेट नीटच्या मुख्य परीक्षेत येतात, तेव्हा लोक त्यांच्या अनुभवाला, त्यांच्या कष्टाला दाद द्यायचे. पण मंडळी, हे कष्ट नव्हतं, हा आत्मविश्वास नव्हता, हा तर जगाला येड्यात काढण्याचा खेळ होता. CBIच्या पथकानं जेव्हा मोटेगावकर यांच्या लातूरमधील कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकले तेव्हा तिथून केमिस्ट्रीचे थेट तेच प्रश्नसंच सापडले जे 3 मेच्या मूळ नीट पेपरमध्ये आलेले होते. त्यांच्या लॅपटॉप, मोबाईल आणि कागदपत्रांच्या तपासातून हे सिद्ध झालं की परीक्षा होण्यापूर्वीच नीटचा ओरिजिनल पेपर मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये होता. आज शिवराज मोटेगावकर पोलीस कोठडीत आहेत. 23 वर्षामध्ये त्यांनी उभं केलेलं 100 कोटींचे साम्राज्य एका झटक्यात पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलंय. पण मोटेगावकरचा हाच पत्त्यांचा बंगला नेमका उभा कसा राहिला? एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला माणूस शिक्षण क्षेत्रामधील एवढा मोठा गुन्हेगार कसा बनतो, याचा इतिहास पहा. रेणापूर तालुक्यामधील हनुमंतवाडी सारख्या एका छोट्या गावात जन्मलेला हा तरुण अभ्यासामध्ये अत्यंत हुशार होता. MSc केमिस्ट्री मध्ये त्याला चक्क गोल्ड मेडल सुद्धा मिळाले. उमरगा, अंबाजोगाई, बीड मध्ये शिक्षक म्हणून काम केल्यानंतर 2003 मध्ये त्यांनी लातूरमध्ये रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस सुरू केले. शिकवण्यावर उत्तम प्रभुत्व असल्यामुळं बघता बघता क्लासेसचा विस्तार झाला. नीट परीक्षा सुरू झाल्यावर तर RCC जणू काही ब्रँड झाला. पुणे, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर अशा 8 मोठ्या शहरांमध्ये शाखा उघडल्या गेल्या. पण म्हणतात ना, पैशाची हाव माणसाचा विवेक नष्ट करतो. स्वतःच्या क्लासला अव्वल दाखवण्यासाठी आणि 100 कोटींची उलाढाल कायम ठेवण्यासाठी मोटेगावकरांनी थेट देशाच्या व्यवस्थेशी दगाबाजी केली. शिवराज मोटेगावकर हे तर फक्त एक उदाहरण आहे.
शिक्षण क्षेत्राला लागलेली ही वाळवी किती खोलवर गेलीये याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. या काळ्या बाजारामुळे आज काय परिस्थिती निर्माण झालीय? प्रामाणिकपणे रात्रंदिवस जागून अभ्यास करणाऱ्या गरीब शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील पोरांच्या कष्टाची किंमत शून्य झाली आहे. पेपर फुटल्यामुळं आणि गुणवत्ता डावलली गेल्यामुळं देशातील कित्येक हतबल लेकरांनी नैराश्यातून स्वतःचं जीवन संपवलंय. या नीटच्या पेपर फुटीमुळं गेलेल्या निष्पाप जीवांची किंमत ना NTA यंत्रणा देऊ शकते ना सरकार देऊ शकतं. शिक्षण क्षेत्रातील या नराधमांना अशी शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा कुणीच देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याची हिम्मत करणार नाही. बाकी तुम्हाला या नीट प्रकरणाबाबत आणि RCC मोटेगावकर यांच्याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.